मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या भागात आपण स्वामींच्या मठात गेलो होतो आणि तिथून मग गजानन महाराजांच्या मठात आलो आणि आज जाणार आहोत प्रति केदारनाथला। पण त्याआधी गंगा गोदावरीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले। गंगेला प्रदक्षिणा मारण्यासाठी पुढे निघालो। तिथेच डावीकडे एक शंकराचे मंदिर आहे। इथून सरळ पुढे गेल्यावर गुप्त गोदावरी प्रकटस्थान आहे। या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अखंड सुरू असतो। निद्रा अवस्थेत असलेली विष्णूची मूर्ती आपण या ठिकाणी पाहू शकतो। त्यांच्या उशाशी लक्ष्मी माता बसलेली दिसते। सकाळच्या वेळेत प्रदक्षिणा मार्गामध्ये थोडे अडथळे येऊ शकतात, पण दुपारच्या वेळेस या ठिकाणी कोणीही नसतं। प्रदक्षिणा पूर्ण करून गंगेमध्ये दिवा प्रवाहित केला। मित्रांनो, हे बघा, हे तांदूळ मी घेऊन चाललोय। आज या ठिकाणी एक मोठी पूजा असते, म्हणजे एक बळी दिला जातो। तो त्यासाठी एक भाताची पूर्ण एक काकडा तयार केला जातो आणि मग ती वात पेटवली जाते आणि त्याच्याने कुठल्याही प्रकारची इडापिडा येऊ नये गावामध्ये, त्यासाठी म्हणून हे असते। आणि आज हा सगळ्यांकडनं म्हणजे गावातले प्रत्येक जण इथे येऊन भात देतात, म्हणजे आपला तांदूळ देतात आणि मग त्याचं भात बनवून मग त्याचा जो काकडा बनवला जातो। आणि इथे देऊया आपण ते। या ठिकाणी असेल चप्पल काढली। चला, आता आपण इकडनं निघालोय। त्र्यंबकेश्वरमधून निघताना खूप जोराचा पाऊस आला। काही वेळात आम्ही मंदिराजवळ पोहोचलो। त्र्यंबकेश्वरपासून 11 किलोमीटरवर वसले आहे प्रति केदारनाथ। अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या वाढोली गावामध्ये हे मंदिर आहे। ज्याप्रमाणे केदारनाथला गौरीकुंड आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा एक गौरीकुंड बनवले आहे। समोर आतमध्ये अजून एक मंदिर दिसते, पण तिथे जाण्यास परवानगी नाही आहे। पावसाळ्यात हे ठिकाण अधिकच सुंदर दिसते आणि योगायोगाने आज सकाळी धुवाधार पाऊस पडून गेला होता। अंजनेरी पर्वताच्या जवळच आहे आणि इथे मंदिर असं म्हणजे केदारनाथचं जे मंदिर आहे त्याचप्रमाणे बांधलेलं आहे। तुम्ही पाहू शकता शिवशक्ती ज्ञानपीठ आणि हे या ठिकाणी लिहिलेलं आहे श्री स्वरूपेश्वर महादेव मंदिर। आणि इकडनं आता आपण आतमध्ये जाऊया, कसं आहे बघूया मंदिर। या ठिकाणी पोहोचण्याकरिता डायरेक्ट रिक्षा करावी लागते। त्याचे भाडे 450 ते 500 रुपये आकारतात। या ठिकाणी सर्व मंत्र लिहिण्यात आले आहेत। मंदिर इकडूनच पाहू शकता तुम्ही। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर सुवर्ण रंगात रंगवलेला नंदी पाहायला मिळतो। मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम सुद्धा सोनेरी रंगाने रंगवलेले दिसते। मंदिराच्या समोरच्या बाजूस 2 द्वारपाल, सूर्य, चंद्र आणि गणपती बाप्पाची मूर्ती दिसते। मंदिरात प्रवेश केल्यावर आपण सभामंडपात येतो। सभामंडपाला एकूण 3 द्वार आहेत आणि समोरच मंदिराचा गाभारा आहे। गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला आदि शंकराचार्यांची मूर्ती आहे, तर डाव्या बाजूला नर्मदा मातेची मूर्ती आहे। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री स्वरूपेश्वर महादेवाचे शिवलिंग स्थापन केले आहे। गाभाऱ्यात शंकर आणि पार्वतीची मूर्ती देखील स्थापन केलेली दिसते आणि त्याच्याच वरती प्रभू श्री रामांनी रामेश्वरम मध्ये शिवलिंग स्थापन केल्याचा प्रसंग चित्रित केला आहे। तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने या ठिकाणी मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर आहे। इकडे आले तर नक्की भेट द्या ह्या प्रति केदारनाथला। इकडे सगळे ह्या जाळ्या लावल्यात, त्याच्यामुळे आपल्याला बाहेर दाखवता नाही येतं व्यवस्थित। मंदिर परिसर फिरता नाही येते।
आणि सगळं आता धुकं आलंय, त्याच्यामुळे आपल्याला तो मागचा अंजनेरी पर्वत वगैरे काहीच दिसत नाहीये। या ठिकाणाहून निघावेसे वाटत नव्हते, म्हणून थोडा काळ इथला परिसर निहाळत राहिलो। बाहेरून पुन्हा एकदा कळसाचे दर्शन घेतले आणि हे दृश्य मनात साठवून घेतले आणि निघालो परतीच्या मार्गावर। पण हा मार्ग जाणार आहे शिर्डीला। तर मित्रांनो, पुढच्या भागात आपण पाहूया त्र्यंबकेश्वर ते शिर्डी असा एसटीने प्रवास। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय शिवराय।